नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेटची जी एसएमएल लिस्ट आली आहे त्याच्याबद्दल पाहणार आहोत। तर नीट 2025 नंतर जी महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग आता सुरू होत आहे, या काउन्सिलिंगमध्ये जी मेरिट लिस्ट आली आहे मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये या वर्षीचे कॅन्डिडेट्स आपला जो इथालचा असेल तो कॅटेगरी रँक, जो एसआर नंबर असतो तो आपला एसएमएल नंबर व कट ऑफ किती कमी जाईल याच्याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये ह्या वर्षी कमी विद्यार्थी असल्या कारणाने कट ऑफ हा नक्कीच कमी जाणार आहे। आता पहिला विद्यार्थी ज्याची ऑल इंडिया रँक 10 आहे व स्टेट मेरिट लिस्ट नंबर 1 आहे, याचं इथं कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे, मेल कॅन्डिडेट आहे व ओपन मधला हा कॅन्डिडेट आहे, त्याच्यामुळे याची कॅटेगरी रँक आपल्याला पाहण्यास मिळणार नाही। दुसरा कॅन्डिडेट ज्याची ऑल इंडिया रँक 26 आहे व फिमेल कॅन्डिडेट ओबीसी रँक ही पहिली आहे। अशा प्रकारे ह्या वर्षीच्या कॅन्डिडेटच्या रँक्स व एसएमएल लिस्ट सीईटी सेलने पब्लिश केलेली आहे। आता मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये कट ऑफ हा ह्या वर्षी कमी होईल। व्यवस्थित तुम्ही प्रोसेस केली व आता चॉईस फिलिंगच्या प्रोसेस सुरू होतील। चॉईस फिलिंग नंतर तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे। तुम्ही कशा पद्धतीने कॉलेजेस सिलेक्ट करता हे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। आता पुढची प्रोसेस म्हणजे आपले जे कट ऑफ वर काही इम्पॅक्ट होतील। आता फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड व थर्ड राऊंडला कट ऑफ थोडे हाय असतात, कट ऑफ डिक्रीज होतात एक स्ट्रे राऊंडच्या दरम्यान। स्ट्रे राऊंड्स मध्ये कट ऑफ कमी झाल्यास त्याचा फायदा आपल्याला असा होईल की कोणतेही कॉलेज असेल ज्यांचे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंडचे कट ऑफ ही जास्त असतात, जसे जसे राऊंड्स होतील त्या प्रकारे कट ऑफ हे कमी होतील। आता तुम्हाला तुमच्या मार्क्स नुसार व कॅटेगरीनुसार कट ऑफ किंवा त्या कॉलेजेस चॉईस फिलिंग साठी सिलेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे। आता 17,803 ज्याचा एसएमएल असेल त्याची ऑल इंडिया रँक 2,28,000 ह्या वर्षी आलेली आहे। तुमचं 10,000 एसएमएल पर्यंत रँक येत असेल किंवा कॅटेगरी मधून तुमची 15,000 एसएमएल पर्यंत रँक येत असेल तर तुम्हाला एमबीबीएस ची सेमी गव्हर्नमेंट पर्यंत सीट्स मिळण्याचे पॉसिबिलिटीज आहे। ईडब्ल्यूएस ची कॅटेगरी रँक 1687। आता आपल्याला महत्वाचे काय असतात, ओपनच्या महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहे, तुम्ही ईएआर मार्किंग ऑन करताय का, त्यानंतर तुम्ही कॅटेगरी रँक तुमची किती पर्यंत येते, त्याच्यानंतर तुम्ही डिफेन्स कोटा आहे का, हिली एरिया आहे का, या सर्व गोष्टी यामध्ये मॅटर करतात। आता जसं की आपण शेवट पाहिलं तर 60,019 विद्यार्थी आपल्याला रजिस्ट्रेशनला दिसतात, जे जी लास्ट विद्यार्थी आहे 13,19,261 ऑल इंडिया रँक व कॅटेगरी रँक ही 16,921 आलेली आहे। आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कशी, हाही फक्त एमबीबीएस, बीडीएस व तुम्ही बीएमएस, बीएचएमएस च्या आयुष कोर्सेस साठी पब्लिश करू शकता। जे विद्यार्थी अनक्वालिफाईड आहे त्या विद्यार्थ्यांची एसएमएल लिस्ट अजून आलेली नाही व त्या विद्यार्थ्यांची एसएमएल लिस्ट ही थोड्या दिवसांमध्ये पब्लिश होईल। आता महत्वाची गोष्ट आपल्याला म्हणजे ही कशी आहे, जी कट ऑफ हा लास्ट इयरचा आहे व त्याच्यापेक्षा ह्या वर्षीचा कट ऑफ हा नक्कीच कमी जाणार आहे। याचे मुख्यतः कोणते फॅक्टर आहे की जी नवीन कॉलेजेस आलेले आहेत ते कॉलेजेस कमी स्टुडंट आहेत, लेस स्टुडंट्स मुळे ही कट ऑफ कमी जाईल व ह्या वर्षी स्ट्रे राऊंड्स मध्ये जे न्यू कॉलेजेस ऍड होणार आहेत त्या कॉलेजेसचाही फायदा ह्या वर्षीच्या स्टुडंट्सला होणार आहे। आता कट ऑफ विचार केला तर ओपन साठी साधारण 270 प्लस किंवा आपण 260 प्लस ही बोलू शकतो। ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी 260 प्लस तर एससी 250 प्लस हे बीएमएस चा कट ऑफ हा या वर्षी जाऊ शकतोय। तर एसटी कॅटेगरीसाठी 220 टू 200 प्लस ही कट ऑफ या वर्षी जाऊ शकतो। विजे साठी 250 प्लस तर एसीबीसी साठी 245, एनटी 1, 2, 3 साधारण 240 ते 260 च्या दरम्यान व आयक्यू मधून ऍडमिशन घेत असताल तुम्ही तर तुम्हाला 110 प्लस कॅटेगरी मधून कट ऑफ जाऊ शकतो। तर अशा प्रकारे कमी स्कोर वर जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन पाहिजे नसेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा। आमचे टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील व काही डाऊट्स असतील तर ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।